आपण पाहता शेजा लाईव्ह न्यूज चॅनल। बाजारात अभ्यासक पुरुषोत्तम मेतकर, मुक्काम पोस्ट बोरीगडा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा। आज 16 मार्च, आजपासून काही भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला दिसून येत आहे। 16, 17, 18, 19, 20, 21 पर्यंत बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाऊससुद्धा येऊ शकतो। म्हणून त्याकरता आपण आज कांद्याला तिसरी फवारणी घेतलेली आहे। आज या कांद्याला जवळपास 48-49 दिवस पूर्ण होत आहेत। खूप महागडी औषध न वापरता योग्य वेळी योग्य त्या औषधी जर फवारणी केली तर आपला खर्च वाचू शकतो। यामुळे कांद्याची क्वालिटी आणि पात हिरवीगार होते। 0.34 मायक्रोन्यूटन आणि बुरशीनाशक स्टील थोड्याफार प्रमाणात वाढसुद्धा थांबते। खूप महागड्या औषधीची फवारणी न करता योग्य वेळी जर योग्य औषधीची फवारणी केली तर आपल्या कांद्याला उत्तम असा रिझल्टसुद्धा मिळू शकतो। आपण हा कांदा पाहू शकता। शेतकरी मित्रो, आपल्याला जर आपल्या कांद्याची साईज जर ओळखायची असेल तर काही सेकंदामध्ये आपण आपल्या कांद्याची साईज ओळखू शकतो। साधारणतः आपल्या कांद्याला जर 7, 8, 9 अशा पाता जर असतील तर समजून घ्यायचं की आपल्या कांद्याची साईज हे गुलटी होणार आहे। कारण की पातीवर पापुद्रा आणि त्याचं आवरण अवलंबून असते। जेवढी पात जाड तेवढा कांदासुद्धा मोठा होऊ शकतो आणि आवरणसुद्धा जाड होऊ शकतो। आता जर आपण विचार केला तर मीडियम कांदा म्हणजे जर व्हायचा असला तर आपल्याला जवळपास 9, 10, 11 पाता जर असतील तर आपला कांदा मीडियमसुद्धा होऊ शकतो। आणि त्यापेक्षा जर मोठी साईज आपल्या कांद्याची जर आपल्याला पाहिजे असेल तर पातेचं प्रमाण जर जास्त असेल, म्हणजेच 11, 12, 13 पाता जर आपल्या प्रत्येक कांद्याला जर असतील तर आपल्या कांद्याची साईज हे मोठ्या प्रमाणात होऊ शकते। साधारणतः आपण हा कांदा पाहू शकतो। जवळपास या कांद्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 म्हणजेच हा कांद्याची साईजसुद्धा आपल्याला मीडियमपेक्षा थोडी मोठी होऊ शकते। कांद्या जी साईज हे त्या पातीवर अवलंबून असते। आपण आतमधला सुद्धा कांदा पाहू शकतो। एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 म्हणजे या 2 एकराच्या प्लॉटमध्ये सर्वसाधारणतः प्रत्येक कांद्या आणि त्या कांद्याची पात हे 11, 12, 13 पर्यंत आहे। जर आपल्या कांद्याला 17, 18, 19 पाता जर असतील तर समजून घ्यायचं तो कांदा
पकडीचा होणार आहे. म्हणून मीडियम कांदाची साईज हे 8, 9, 10, 11पर्यंत आणि त्यापेक्षा मोठ्या कांद्याची साईज 11, 12, 13पर्यंत 14पर्यंत असू शकते. कांद्याची पात जास्त फुटण्याकरता कांद्याचा जो कालावधी असतो हा मिनिमम 7 दिवसाचा असतो. 7 दिवसाच्या नंतर कांदा हा पोखण्यास सुरुवात होते. म्हणजेच कांद्याची साईज हे वाढायला सुरुवात होते आणि शेंड्यावरची पात वाढत असते. परंतु 7 दिवसापर्यंत जर शेतकऱ्यांनी कांद्याचं जर योग्य नियोजन केलं, पात जर खराब होऊ दिली नाही शेंड्यापर्यंत, तर आपल्याला कांदा हा चांगला होऊ शकतो. अधिक माहितीसाठी आपला बाजारभावाचा व्हॉट्सअप ग्रुप नंबर 88 88 87 91 65